विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस हा शोकप्रस्तावाचा असतो। श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सभागृह तहकूब होतं। त्यामुळे सहसा या दिवसाची सर्वसामान्यांमध्ये फारशी चर्चा होत नाही। मात्र यंदाचं पावसाळी अधिवेशन याला अपवाद ठरलंय। त्याचं कारण म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिवंगत आशा भोसलेंना वाहिलेली श्रद्धांजली। ही श्रद्धांजली वाचताना नार्वेकरांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या मराठी भाषेची अवस्था बघून सगळ्यांच्याच संतापाचा पारा चढला। नेमकं काय घडलं बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। दुर्दैवी आहे, कारण आपल्याच राज्यात जर असं कोणी मराठी आणि वाचनच एवढं खराब असेल तर काय करू शकतो आपण। कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती प्रेमगत गीतातील अनुराग श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता विरह गीतातील दुखरी वेदन लिखित स्वरूपामध्ये ती नोट मिळाली आणि ते वाचायला गेले आणि मग मराठीची ऐशी की तैशी कशी झाली हे जे तुम्ही बघितलं तसं आम्हीही बघितलं। महाराष्ट्राच्या विधानसभेचे मराठमोळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत आशा भोसलेंना वाहिलेली श्रद्धांजली ऐकून मराठी भाषाप्रेमींना जोरदार झटका बसलाय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकरांच्या हातात एक कागद आला। या कागदावरचा मजकूर नार्वेकरांच्या तोंडून ऐकताना ही आपली माय मराठीच आहे ना असा प्रश्न सर्वांना पडला। आशा भोसलेंच्या जन्माचे तपशील सांगताना त्यांनी तारीख आणि ठिकाण तर बरोबर सांगितलं, पण आशाताईंचे वडील दीनानाथ मंगेशकरांचं नावच बदलून टाकलं। पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। त्यानंतर राधेचं मन आणि घनश्यामाचा सूर या प्रांताची सफर करत लताबाई आणि आशाबाईंच्या स्वरांची तुलना करण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला। कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती प्रेमगत गीतातील अनुराग श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता विरह गीतातील दुखरी वेदना उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। कुठल्याही भाषेत स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम आणि पॉज यांना फार महत्त्व असतं। हे चुकलं तर नेमकं काय होतं याचाही डेमो नार्वेकरांच्या बोलण्यातून महाराष्ट्राला बघता आला। स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या। श्रद्धांजलीच्या शेवटच्या वाक्याचा नेमका अर्थ काय हे समजण्यासाठी अनेकांनी हे वाक्य अनेकदा रिवाइंड करून ऐकण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्याचा नेमका अर्थ न लागल्यामुळे अनेकांना निराशा। त्यांच्या स्वरात असलेली विधुलता ही विरहाच्या गाण्यात हळवी होत असे आणि नेतृत्वाच्या तालावर बेधुंद होऊन बसत असे। विधानसभा अध्यक्षांचं हे मराठी ऐकून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खरमरीत पोस्ट करत त्यांचा समाचार घेतला। आशाताईंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना नार्वेकरांकडून मराठीची चिरफाड, कागदावर लिहून दिलेलंही वाचता येत नाही हे पाहून संताप उद्वेग। वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का? सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही। नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती ना दीनदयाळ उपाध्याय। गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी बेसुरात म्हणणाऱ्या फडणवीसांना गांभीर्य समजायला हवं होतं। शिंदेंनाही याच्याशी देणं घेणं असण्याचं कारण नाही। मराठीच्या अभ्यासाचं त्यांचं विमान 50,000 फुटांवरून उडतं। अध्यक्षांना मराठी वाचता येत नसेल तर ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार? काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला।
ठाकरेंच्या शिवसेनेनंही नार्वेकरांचा चांगलाच समाचार घेतला. एखादा जोडा अक्षरातला शब्द एखाद्या व्यक्तीला सहज बोलता आला नाही तर आपण समजू शकतो, परंतु ते संपूर्ण जे लिहिलेली नोट होती, जे वर्णन होतं, तेच मला वाटतं अध्यक्षांनी अगोदर वाचलेलं दिसत नाही. त्यांच्या हातामध्ये ते लिखित स्वरूपामध्ये ती नोट मिळाली आणि ते वाचायला गेले आणि मग मराठीची ऐशी की तैशी कशी झाली हे जे तुम्ही बघितलं तसं आम्हीही बघितलं. दुर्दैवी आहे, कारण आपल्याच राज्यात जर असं कोणी मराठी आणि वाचनच एवढं खराब असेल तर काय करू शकतो आपण. काल आपण पाहिलं असेल संपूर्ण सभागृहात देखील सगळेच आमदार जरा हैराण होते की असं काय आम्ही ऐकतोय. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी साऊथ बॉम्बे स्टाईलच्या मराठीवर टीका करत नार्वेकरांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या. काय भाषा काय वाचन, दीनदयाळ मंगेशकर म्हणत शोकप्रस्ताव वाचला जातो आणि सभागृह स्तब्ध होतं. दुःखानं की धक्क्यानं हेच कळेनासं झालंय. उच्चारांच्या चुका, तथ्यात्मक चुका, भाषेतील अडखळणं हे बहुधा मराठी नाही तर साऊथ बॉम्बे शैलीतील मराठी असावं. मला गुजराती कुटुंबात राहून 34 वर्ष झाली तरी माझं मराठी यांच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे आणि म्हणे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष. खुर्ची मोठी असली की व्यक्तिमत्व, अभ्यास, भाषा आणि पदाची प्रतिष्ठाही तितकीच मोठी असावी लागते, अशी टीका दमानी यांनी केली. कुठल्याही भाषेला परकीयांपेक्षा अधिक धोका स्वकीयांपासून असतो असं म्हटलं जातं. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असताना विधानसभा अध्यक्षांच्या मराठीला नेमका कुठला दर्जा द्यावा असाच प्रश्न मराठी माणसाला पडलाय. या प्रकारामुळे मराठी प्रेमींना कवी सुरेश भटांच्या ओळींची पुन्हा एकदा आठवण झाली. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.